नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला या मापावरून ब्लाऊज पेपर कटिंग करायचे आहे। उंची आहे आपली 13 इंच, छाती आहे 28, कंबर 25, बाही 3, दंडघेर 5, मागचा गाळा 3 आणि पुढचा गाळा तो आहे तो 6 इंचाचा आणि मोंढ्याचं माप आहे ते 6.5 इंचाचं आहे। तर शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंचाचं आणि उंची घेतलेली आहे आपण 13 इंच आणि मोंढा घेतलेला आहे 5.25 इंचाचा आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 7 इंच आणि 2 इंच आपल्याला घडीमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। तर पूर्ण घडी आपली 9 इंचाची भरलेली आहे। अशा पद्धतीने हा जो आहे आपला बॉक्स पूर्ण आपण तयार करून घेतलेला आहे आणि मोंढा घेतलेला आहे मी मागच्या भागासाठी 1.5 इंचाचा आणि पुढच्या भागासाठी जो घेतलेला आहे आपण 6 इंचाचा घेतलेला आहे। तर आधी आपण काय करू, मोंढ्याला शेप देऊन घेणार आहोत। हा झाला मागच्या बाजूचा आणि जो आहे तो फ्रंट साईडचा मोंढा आहे। दोन्ही मोंढे जे आहे आपल्या संगच टाकून घ्यायचे आहे, कारण का आपल्याला ह्याच पार्टवरून पुढचा भाग आपल्याला तयार करायचा आहे। तर हा जो आहे आपला मागचा भाग झालेला आहे। तर मला एका ताईंनी कमेंट केलेली होती का योगपट्टीवर कटोरीचं माप किती टाकायचं। तर पट्टीवर कटोरीचं माप नसतं, तर कटोरीच्या मापावर उंचीवर योगपट्टीचं माप असतं। तर तुम्हाला योगपट्टीमध्ये वाढवायचं का तुम्हाला क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं, तर आपल्याला योगपट्टीमध्ये नाही वाढवायचं, आपल्याला फक्त क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं आहे। तर योगपट्टी मी 2.5 इंचाची घेतलेली आहे दोन्ही साईडनी आणि सरळ रेष मारून घेतली आणि फक्त योगपट्टीमध्ये आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे। किती? पाऊण इंच, पाव इंच नाही सॉरी, पाऊण इंच वाढवायचं आहे आणि आडवा आपण 2.5 इंचापासून असा योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे। हे झालेलं आहे आपलं योगपट्टीचं माप। आता शोल्डरचं म्हणजे गळारुंदी जे शोल्डर किती घ्यायचं आहे, 2.5 इंचाचं शोल्डर मार्जिंगसाठी अर्धा इंच असं पूर्ण 3 इंच आणि 2.25 इंचाची जी आहे आपली गळारुंदी आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही गळारुंदीचं माप टाकलं किंवा शोल्डर घेतलं तर तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि खालतून आपल्याला 2.5 इंचाची मी गळारुंदी घेतली, 6 इंचाचा गळा घेतलेला आहे पुढच्या भागासाठी आणि ह्या पद्धतीने याचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। हा झालेला आहे आपला पुढचा गळा झालेला आहे, मोंढ्याचं माप झालेलं आहे, योगपट्टीचं माप सुद्धा झालेलं आहे। तर आपल्याला कटोरीचा पॉईंट घ्यायचा आहे। तर कटोरीचा पॉईंट आहे तो मी 4 इंच घेतलेला आहे आणि पाव इंच वाढून घेतलेला आहे। तर 4.25 इंचाचा पॉईंट आहे, इथं 2.5 इंचावर एक मार्किंग आणि इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली आणि असा जो आहे आपल्याला कटोरीला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। ही झालेली आहे आपली कटोरीचा शेप पूर्ण झालेला आहे। आपल्या ह्या कटोरीवरून आपल्याला वाढीव कटोरी सुद्धा आपल्याला तयार करायची आहे। तर त्याआधी आपण आपला जो आहे पेपर कटिंग करून घेणार आहोत आणि दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या भागाचा जो गळा उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। तर मी 3.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आपल्याला गळ्यात मार्जिंगसाठी घ्यायचा आहे। अधिक शोल्डरचं माप मी जो पुढच्या शोल्डरला घेतलेला आहे त्याच पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि गळा उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचं। मार्जिंगसाठी आपल्याला ते गळा उंची लागती, सरळ रेष मारून घ्यायची आणि तुमचा जो गळा आहे तुम्ही जो आवडीनुसार तो गळा घेऊ शकता। तर मी मटका गळा घेतलेला आहे, प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो गळा। तर मी मटका गळा घेतला आणि आडवा टक्स घेतलेला आहे 4 इंच, उभा घेतलेला आहे 4.5 इंच आणि अर्धा इंचावरून आपण ही मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपला जो बॅक साईडचा भाग आहे तो पूर्ण तयार झालेला आहे। तर आता आपल्याला पुढच्या भागाची आहे ती कटिंग करायची आहे। आधी आपण गळ्याला शेप देऊन घेऊ आणि आपण कटिंग करून घेऊ। पूर्ण पेपर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। योगपट्टीत सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची। त्याआधी आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा राहिला, तर टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून पूर्ण टक्स पॉईंट घेतलेला आहे आपण 10 इंचाचा आणि अशा पद्धतीने जे आहे मी सरळ रेषा मारून घेतलेल्या आहे। टक्स पॉईंट घ्यायचं मात्र विसरायचं नाही, टक्स पॉईंटवरच आपले टक्स असतात आणि तो 1.5 इंचाचा मोंढा आहे तो सुद्धा कटिंग करून टाकला आपण। तर जी आहे आपली कटिंग झालेली आहे। तर आपल्याला योगपट्टीमध्ये काहीच वाढवायचं नाही, फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये आणि कटोरीमध्येच आपल्याला वाढवायचं आहे। ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्याला योगपट्टी क्रॉस पट्टीमध्ये किती वाढवायचं आहे आणि कटोरीमध्ये आपल्याला किती वाढवायचं आहे।
तर आपण काय करणार आहोत, आधी जी आपली कटोरीची जी आकृती आहे ती आकृती काढून घ्यायची आहे आपल्याला. अजिबात हलवून नाही द्यायची, एकदम तंतोतंत आकृती आहे जी काढून घ्यायची. टक्स पॉईंट सुद्धा देऊन घ्यायचे आणि अर्धा इंचाने आपल्याला पाव इंच इथं वरती वाढवायचं आणि इथं सुद्धा आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे. आणि ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच आणि त्याही कडेने आपण 1.5 इंच, पण मात्र अर्धा इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ते बघा, अशा पद्धतीने जी आहे आपली अर्धा इंचाने कटोरी वाढून घ्यायची आहे. आणि असे छोटे छोटेसे डॉट देऊन घ्यायचे. आधी कटोरीला शेप देऊन घ्यायचा. आधी मी काय करते, जो एक्स्ट्रा पेपर आहे कडेकडेचा तो मोठा आहे, त्यामुळे मी कटिंग करून घेते. आणि अशी एक तिरकी रेष मारून घ्यायची, बरोबर अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि एक रेष मारून घ्यायची. आणि जो आहे खालून तुम्हाला जो शेप द्यायचा आहे, आपल्या कटोरीला मी शेप दिलेला आहे, पण त्याआधी आपल्याला जो टक्स आहे आपल्या कटोरीचा तो टाकून घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंटची एक रेष मारून घ्यायची आणि तुमचा टक्स किती आहे तो मोजून घ्यायचा. तर टक्स पॉईंट आहे आपला कटोरीचे जे निम्मे करून घ्यायचे आहे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा. तर आपला टक्स पॉईंट येतोय पूर्ण 3.25 इंचाचा जो आहे आपला टक्स पॉईंट आहे. कटोरीचा टक्स पॉईंट किती आहे? 3.25 इंच. तर 3.25 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे ह्याच पद्धतीने आणि बरोबर शेप देऊन घ्यायचा. आणि 3.25 इंचावर आपण ह्या कडेने 1.5 इंच आणि त्या दोन्ही कडेने आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आता आपण आपली जी कटोरी आहे ती वाढीव कटोरी ती कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नवीन ज्या मैत्रिणी नवीन आहेत त्यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे, ब्लाऊज शिवता म्हणजे ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे, ब्लाऊज शिवता येतो पण फिनिशिंग येत नाही, ब्लाऊज व्यवस्थित येत नाही, फिटिंगला प्रॉब्लेम येतो, शोल्डर उतरतं, ब्लाऊजमध्येही भरपूर प्रॉब्लेम असतात. तर आपले जे प्रॉब्लेम येऊ नये तर तुम्ही जे व्हिडिओ आहे, माझे व्हिडिओ जे यूट्यूबवर आहे ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला भरपूर काय तुमचा प्रॉब्लेम कमी होईल. तर मी आजपासून सुरुवातीपासून व्हिडिओ टाकणार आहे. 28 छातीपासून ते आपल्याला 48, 44, 42, 50 जिथपर्यंत आपले माप आपण काढू शकतो, आपण तिथपर्यंत माप टाकणार आहोत. तर मी सुरुवातीपासून तुम्हाला जे आहे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर आजपासून आपला जो आहे पहिला दिवस आहे. हे बघा, आपल्याला आता पण कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे. तर आपल्याला फक्त योक पट्टीमध्ये वाढवायचं नाही, तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर क्रॉस पट्टीवर कटोरी टाकायची नसती, तर कटोरीवर योकपट्टी जी असते ती सेपरेट असते आणि क्रॉस पट्टी आणि योकपट्टीच आपल्याला वाढून घ्यायची आहे. आणि आपण क्रॉस पट्टीसुद्धा वाढवू शकतो, योकपट्टी वाढवायची गरज नाही. तर आपण क्रॉस पट्टी जर वाढवली तर आपली जी क्रॉस पट्टी आहे ती खूप मोठी होती आणि आपलं म्हणजे पोटावर ती क्रॉसपट्टी म्हणजे पुढचा जो हुक आहे ते पोटावर खूप टोचलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती छोटीच घ्यायची आहे. आता आपण बाहीचं माप टाकून घेतलेलं आहे. दंडगेर घेतलेला आहे मी 5 इंच, उंची घेतलेली आहे 3.5 इंचची, 1 इंच मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे आणि कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच आणि आपण जो वरती आहे ते पॉईंट देऊन घेतलेला आहे मी 1 इंचाचा. आणि ह्या पद्धतीने जी आहे ती मध्य काढून घ्यायचं आहे. 7 इंचाची जी कटोरी आहे आपली तिथं मध्य काढून घेतलेलं आहे मी. आणि अशा पद्धतीने छोटे छोटेसे डॉट देऊन घ्यायचे आणि तुमचं जे आहे तो शेप द्यायचा आहे बाहीचा. त्याआधी आपण काय करू, जे दंडघेराचं माप टाकलेलं आहे ते आधी डार्क करून घेऊ आणि खोल खोलसुद्धा जो आपण खोल बाजू आहे बाहीची ती सुद्धा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि डार्क करून घेऊ आपण. जे आपण शेप दिलेला आहे ती बाहीला आपल्या. खूप सोपी पद्धत आहे ही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमची जर ब्लाऊज शिकण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवातीपासून आजपासून पेपर कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि ब्लाऊजची गर्दी भरपूर होती त्याच्यामुळं पेपर कटिंग करायला वेळ नव्हता भेटत. मी तुम्हाला टीचिंगचे व्हिडिओ दाखवत होते. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. ही बाही, ही योकपट्टी आणि आपली जी आहे ही क्रॉसपट्टी आणि ही बघा आपली कटोरी आहे. एकदम परफेक्ट बसणार आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा.
तुम्हाला जर ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग जर आवडली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.